नमस्कार मित्रांनो, आज ह्या व्हिडिओमध्ये आपण HSRP नंबर प्लेट याबद्दल माहिती घेणार आहोत। सर्वप्रथम तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। HSRP नंबर प्लेट म्हणजेच आता ज्यांचे जुन्या गाड्या आहे त्यांना जुनी नंबर प्लेट आहे, पण जे आता नवीन गाड्या आहे जेव्हा 2025 च्या गाड्या तुम्ही जर बघितल्या असतील तर त्याला HSRP नंबर प्लेट त्यांच्याकडूनच लावण्यात येत आहे। म्हणजे नवीन गाडीला ते सोबत येत असतात, परंतु जे जुन्या गाड्या आहेत त्यांना HSRP नंबर प्लेट नाही। तर गव्हर्नमेंटने त्याची मुदत ही 15 ऑगस्ट ठेवली होती, परंतु बरेच जे गाड्या आहेत त्यांनी नवीन नंबर प्लेट अजून बसवलेले नसल्या कारणाने गव्हर्नमेंटने ही मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवली आहे। जर तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवले नाही तर तुम्हाला 10,000 ते 20,000 पर्यंत दंड लागू शकतो। म्हणून HSRP नंबर प्लेट ही अत्यंत गरजेची आहे आणि लावणे बंधनकारक आहे। जर तुम्हाला त्याबद्दल काही माहिती नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा। सगळ्यात आधी जर तुम्हाला स्वतः हा फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही HSRP नंबर प्लेट किंवा HSRP असं जर गुगलला टाईप केलं तर सर्वात प्रथम जी परिवहनची वेबसाईट येते त्याच्यावर जाऊन तुम्ही हा फॉर्म भरू शकता। फॉर्म भरण्यासाठी फक्त तुमच्याकडे एक RC बुक असले पाहिजे, त्यावरून तुम्ही हा संपूर्ण फॉर्म भरू शकता। परंतु जर तुम्हाला हा फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही डायरेक्ट आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, आम्ही तुम्हाला हा फॉर्म भरून देऊ। तर हा फॉर्म भरताना तुम्हाला तुमची RCची डिटेल टाकायची, म्हणजेच तुमचा जो इंजिन नंबर आहे, चेसिस नंबर आहे, याचे हे नंबर टाकायचे आहे व मोबाईल नंबर तुमचा टाकून OTP घेऊन तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। व त्यानंतर तुम्हाला तुमचा नजीकचा जो HSRP नंबर प्लेट सेंटर राहील, तुमच्या जवळचा तालुका प्लेस किंवा तुमच्या गावात जर सेंटर दिलेला असेल तर तो सेंटर तुम्हाला निवडायचा आहे, त्याची अपॉइंटमेंट घ्यायची आहे व त्याच्यानंतर तुम्हाला ज्या दिवशी तुमची अपॉइंटमेंट भेटली त्या दिवशी तुम्हाला जाऊन तुमची नंबर प्लेट फिट करायची आहे। तुम्ही हे सर्व काम 30 नोव्हेंबर 2025 च्या आत करून घेणे बंधनकारक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला सरकारकडून मोठा दंड होऊ शकतो। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी व असेच माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा।